नमस्कार, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन जर असाल तर चॅनलवरती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ही एक गोड अशी विनंती आहे. आणि आज इयर एंडिंगचा दिवस आहे 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबर दिवशी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. सिंपल अशी सगळ्यांना आवडणारी, लहान मुलांची तर एकदम फेवरेट असणारी बटाट्याची पिवळी भाजी मी आज शेअर करते तुमच्याबरोबर. एकदम सिंपल असा व्हिडिओ आहे, छोटासाच आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 बटाटे छान असे उकडून घेतलेत, एक मोठा कांदा घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे आणि इथं कढईमध्ये तेल टाकले 3 चमचे. हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता याची मस्त छान अशी फोडणी घालायची आहे. कांदा मी चिरून घेतला आहे पातळ असा उभ्या कापामध्ये. तर कांदा चांगला परतून घ्यायचा. थोडंसं आपल्याला याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजी खूप चविष्ट लागते. कांदा जेवढा आपण चांगला भाजू ना तेवढी ही बटाट्याची पिवळी भाजी छान लागते. आणि डब्यासाठीचा हा खूप चांगला ऑप्शन आहे. आत्तासुद्धा मी डब्यासाठी ही भाजी बनवत आहे. भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्ता असला ना की ही भाजी एकदम खमंग अशी होते. तर आता हे कांदा चांगला परतून झाला आहे, मी बटाटे घातलेत. आता यामध्ये आपण साखर, मीठ, हळद हे रेग्युलरचे जे जिन्नस आहेत ते घालायचे. चवीप्रमाणे थोडीशी भाजी आपण चाखून बघायची आणि मग नंतर काही कमी जास्त असेल ते घालून घ्यायचं. तर इथंच छान अशी ही भाजी तयार होते. अगदी 1-2 मिनिट हे झाकून ठेवायची आणि आपली भाजी रेडी आहे डब्यासाठीची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. मला माहिती आहे एकदम सिंपल अशी रेसिपी आहे, तरीसुद्धा खूप सुंदर.